नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे। मी प्रणव कांबळे। मी सध्या आपल्यासोबत आहेत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। ताई, खरं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातलं राजकारण पेटलंय। पुण्यात विशेषतः पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यावर धनगेकरांनी मोठे आरोप केले जैन बोर्डिंगच्या संदर्भात। त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं या संदर्भामध्ये राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी अतिशय योग्य पद्धतीमध्ये या विषयावरती बोललेले आहेत, भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे नेत्यांनी बोलल्यावर या विषयावर माझ्यासारखे कार्यकर्त्यांनी बोलू नये। खरं तर एक वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्या आत्महत्येवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत। विरोधक अनेक तुमच्या माजी खासदारांवर टीका करतायत, भाजपच्या नेत्यांवर टीका करतायत। त्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया? बघा, ही जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी आणि खरोखर जीवाला चटका लावणारी आहे। याच्यामध्ये तपास चालू आहे। पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री सांगतायत की या जे कोणी असतील त्यातल्या कुणालाही जे दोषी असतील त्यांना सोडण्यात येणार नाही। पोलीस तपास करतायत। आता तुम्हाला माहिती आहे की आधुनिक टेक्नॉलॉजी आहे, सीडीआर असतील, व्हॉट्सअप असतील, डिलीट केले तरी रिट्राईव्ह होत आहेत। पोलिसांचं अजून शोधकाम चालू आहे। दोन्ही आरोपी जे आहेत ते अटकेमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये यात काय आहे ही सगळी गोष्ट महाराष्ट्राच्या समोर नक्की येईल। यामध्ये आणखीन कोणी दोषी आढळले तर कुणालाही सोडण्यात येणार नाही। आणि राहिली गोष्ट आमचे माजी खासदार नाईक निंबाळकरजी यांच्यावरती जे काही त्या ठिकाणी खोटे आरोप केले गेले किंवा जे काही सांगितलं गेलं त्याच्यावरती त्यांनी उत्तर दिलेलं आहे। काय आहे सत्यता आणि काय नाही आहे याचं उत्तर स्वतः नाईक निंबाळकरांनी दिलंय। मला फक्त इतकंच वाटतं की अशा गोष्टींमध्ये एका मुलीचा जीव गेलाय, कशामुळे गेलाय, काय गेलाय, त्याच्यातल्या दोषींना तर सोडता कामा नयेच। आम्ही सोडणार नाहीच आहोत, त्यांना शिक्षाही होणारच, त्याच्याबद्दल वाद नाही। अजून पोलिसांचा तपास चालू आहे, अजूनही पूर्ण झालेला नाहीये। त्यामुळे थोडे दिवस त्यांना पण आपल्याला द्यायला पाहिजेत। येणाऱ्या दिवसात आणखीन गोष्टींचा खुलासा पोलिसांच्या मार्फत त्या ठिकाणी होईल आणि तुमच्या माझ्यासकट संपूर्ण महाराष्ट्राला कळेल की नक्की काय झालं होतं आणि कशामुळे अशी वेळ त्या मुलीवरती आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात म्हणले की जे खासदार आहेत, माजी खासदार आहेत निंबाळकर, त्यांना त्यांनी विरोधकांचे असं मत आहे की त्यांना त्यांनी डायरेक्ट क्लीन चिट दिली, कोणतीही चौकशी न करता। कोण विरोधक? सटर फटर कोण पण येतं, चार कागद दाखवतं। मला एवढंच या ठिकाणी म्हणायचं आहे की ज्यांच्यावरती आरोप केलेत त्यांनी स्वतः पुढे येऊन नाईक निंबाळकरांनी सांगितलं, जेवढ्या FIR च्या कॉपी दाखवल्या तेवढ्या तर संपूर्ण तालुक्याची मिळून पण FIR नाही। त्यामुळे याच्यामध्ये मी जास्त बोलण्यापेक्षा स्वतः ज्यांच्यावरती आरोप झालेत त्यांनी याच्यावरती आपली भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे कोण काय फडफडतंय त्याच्याकडे आम्ही काही लक्ष देत नाही, कारण शेवटी जे सत्य आहे ते लोकांच्या समोर आलं पाहिजे। यामध्ये कोणीही गुन्हेगार असेल त्याला सोडलं जाणार नाही, ही देवाभाऊंनी त्या ठिकाणी सांगितलंय। महिलांची सुरक्षा आमच्यासाठी टॉप प्रायोरिटीवर आहे, यांच्यासारखं नाही आहे। महाविकास आघाडीच्या वेळेला आमची हिंगणघाटची निर्भया जिला जाळून मारली, मेल्यानंतर तिचा अंत्यविधी होत नव्हता, त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी लिहून दिलेलं आहे कलेक्टरच्या मार्फत त्यांच्या परिवाराच्या मागण्या, त्या कोणी पूर्ण केल्या? त्या देवाभाऊंनी पूर्ण केल्या आहेत। त्याच्यानंतर सुद्धा यांचं 1.5 वर्ष सरकार होतं, तेव्हा तुम्हाला महिलांची सुरक्षा आणि त्यांना दिलेली वचनं आठवली नाहीत? बोलायला गेलं तर आमच्याकडे तास तास बोलू आम्ही, इतकं आमच्याकडे, पण मला या विषयावरती राजकारण करायचं नाहीये। तिला न्याय मिळाला पाहिजे, आम्ही त्याच बाजूने काम करतोय। कालच मला वाटतं महिला आयोगाच्या अध्यक्ष सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलेत, त्यांनी तिथे पोलिसांसोबत चर्चा केली आहे। थोडे दिवस थांबायला पाहिजे, पोलिसांकडे आणखीन पुरावे येत आहेत। यामध्ये संपदा मुंडे ही तिच्या परिवाराचीच मुलगी नव्हती, या महाराष्ट्राची मुलगी होती आणि अशा पद्धतीने जर मुलींसोबत होत असेल तर आम्ही ते कधीच खपवून घेणार नाही। याच्यामधले जितके कल्प्रिट असतील त्या सगळ्यांना त्या ठिकाणी शिक्षा होणार। थँक्यू। एक शेवटचा प्रश्न ताई, उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांच्यावर टीका केलेली, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी हेच सांगतेय, घरी बसून त्या ठिकाणी कारभार त्यांनी केला। फेसबुकवरचे मुख्यमंत्री आहेत, ते सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय, मी सांगायची गरज नाही। मला तर आश्चर्य वाटतं की त्यावेळेला अशी परिस्थिती होती की मुख्यमंत्री मंत्रालयात गेली तर ब्रेकिंग न्यूज व्हायच्या की अरे अरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात जाणार आहे। हा तर कारभार आहे। तुम्ही काय बोलता आणि कोणावर बोलता? जे 24 तास काम करतात त्यांच्यावरती तुम्ही बोलतात, त्यांना बोलायचा अधिकार नाहीये। धन्यवाद ताई।